मराठी निबंध लेखन. विषय आहे क्रांतिकारकाचे मनोगत. दिवाळीची सुट्टी लागली. सुट्टीत बोटीचा रोमांचकारी प्रवास संपवून आम्ही पोर्ट ब्लेअरला उतरलो. बंदराला पाय लागल्यापासूनच माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या थोर क्रांतिकारकाच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला हाच तो समुद्र, हाच किनारा, ह्याच लाटा, हीच वाळू. ज्या अंधार कोठडीत सावरकरांना ठेवले होते ती बरॅक लगेचच आम्ही पाहायला गेलो. बरॅकमध्ये स्वातंत्र्यवीरांच्या तैलचित्राबरोबर माझ्या आजीच्या काकांचाही फोटो पाहून ऊर अभिमानाने भरून आला. तेही सावरकराबरोबर जन्मठेपेचे कैदी होते. अनिमिष नेत्रांनी मी ती पवित्र वास्तू पाहत होतो. पाहता पाहता जणू तेजाचे ते एक मंदिर भासू लागले. इतक्यात त्या तेजो महालात एक अनोळखी आवाज घुमला. बाळ, खांद्यावर हात ठेवणारी व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून खुद्द स्वातंत्र्यवीर सावरकर होते. मला आठवतात रे दोस्ता ते झपाटलेले दिवस. मी नुकता बॅरिस्टर झालो होतो. कोरा करकरीत काळा कोट, रुबाबात ल्यालेल्या एक राजबिंडा तरुण. नाशिकमधलं माझं छोटंसं गाव भगूर. मी भगूरचा. मारिता मारिता मरे तो झुंजेन अशी शपथ मी दुर्गेसमोर घेतली. तेथेच आणि कार्याला लागलो. आधी लेखणी होती घेतली. वृत्तपत्रातून लिहू लागलो. ब्रिटिशांना कडवा प्रतिकार केला. पण गोरे लोक बधत नव्हते. त्यांचे अत्याचार उघड उघड वाढत होते. त्यात देवी प्लेगसारख्या रोगांनी हलकल्लोळ माजवला होता. प्रजा हतबद्ध झाली होती. अनन्वित छळाने ग्रासली होती. अहिंसा, असहकार ही हत्यारे बोथट झाली होती. एक घाव दोन तुकडे ह्याच न्यायाची गरज या परिस्थितीला होती. जोसेफ मॅझिनी चाफेकर बंधूचा आदर्श समोर होता. मग आम्ही सशस्त्र क्रांतीचा उठाव करण्याची शिंग फुंकले. विलायतेत असताना तिकडून पुस्तकामधून लपून छपून पिस्तुले, हत्यारे भारतात पाठवली. एक एक ब्रिटिश अधिकारी संपू लागला होता. देशात रण माजले. घरदार संसाराची राखरांगोळी होत होती. माझ्याबरोबर बाबारावही लपून छपून काम करीत होते. एक दिवस दोघेही पकडलो गेलो. न्यायनिवाडा झाला. कानावर शिक्षेचे शब्द लावाच्या तप्त रसासारखे ओतले गेले. जन्मठेप, काळे पाणी म्हणजे या मातृभूमीची सेवा आता अर्धीच राहणार वाटले. कारण काळे पाणी म्हणजे जिवंत राहायची आशा सोडून द्यावी लागे. मन चरकले आणि बाबारावांच्या काळजीने उद्विग्न झाले. अंदमानकडे प्रयाणाचा दिवस ठरला. बोटीवर एका कोंदट जागेत कोंबून आम्हा साऱ्या कैद्यांचा प्रवास सुरू झाला. जीव वेडापेसा होईल असे ते रोगट वातावरण. आजूबाजूला रोगी, वेडे, क्रूर, खुनी, दरोडेखोर, त्यांच्यातच आमची भरती झाली. सुटकेचे विचार मनात वेगाने सुरू होते. त्या विचारांच्या गतीतच मोरिया जहाजातून मी समुद्रात उडी टाकली. पलायनाचा बेत मनाशी पक्का आखूनच. पण हाय, मी पकडलो गेलो. मग माझ्यावरील पहारा वाढवण्यात आला आणि शेवटी इथे आणून डांबण्यात आले. जीव तगमगला. सोबतीला अंधार नि साथीला हातापायातील जड शृंखला. मनात सतत मातृभूमी व देशबांधवांच्या काळजीचा पिंगा. दिवस रात्र टोचणी पारतंत्र्याची. ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला, तळमळला सागरा, असं आर्ततेने समुद्राला विनवत होतो. पण ऐकले नाही त्याने. त्याला मी अनाभाका घातल्या. अगस्ती ऋषींचा धाकही घातला. पण सारेच निरर्थक ठरले. मी कुणालाही दोष देत नाही. कारण की घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने. बुद्धेची वाण धरिले करी हे सतीचे. अंदमानात दिवसभर आम्हा कैद्यांकडून कोलू ओढला जात असे. कोलू ओढून तेल काढायचे, काथ्या कुटायचा. अत्यंत कष्टाचे काम करायचे. त्यातून खाण्यासाठी आहार अत्यंत अपुरा. अस्वच्छता इतकी की भाजीत अळ्या, किडे सापडत. वातावरण गलिच्छ असे. जळवा देखील अंगावर येत. डास, ढेकूण, माशा, दलदल यांचे साम्राज्यच होते कोठडीत. आजूबाजूला थुंकी, लघवी, विष्ठा यांची घाण. वेड्या कैद्यांच्या नाना विक्षिप्त तऱ्हा चालत. जेलरचे जाचक अन्यायकारी नियम सततच डोक्यावर. सर्वत्र सुन्न करणारे सुरुवातीला डोळे भरून यायचे.
उरातल्या भावना ऊर फुटून बाहेर पडल्या तर बरं असं वाटायचं. संसाराची तर होळी झालीच होती, पण पत्नी, मुले यांच्या आठवणींनी जीव कासावीस व्हायचा. मन ताब्यात राहायला तयार व्हायचे नाही. मनाचे बेलगाम अश्व चौखूर नि चौफेर उधळायचे. मग मनाला शांत करीत समर्थ रामदासाची बलदंड छबी डोळ्यासमोर यायची, समजावायची. साजिरी शक्ती तो काया, काया मायाची वाढवी, युक्तीला पाहिजे शक्ती, तस्मात शक्ती प्रणामहे. मग मात्र मनोमन ठरवले. शक्तीची उपासना करायची. समोर येईल ते अन्न सेवन करायचे. धडधाकट राहायचे. शरीर संपदा कमवायची. बलोपासना करायची. त्याप्रमाणे दिवसभराच्या अतिश्रमाच्या कामाबरोबर दंड जोर बैठका काढू लागलो. सूर्यनमस्कार घालू लागलो. दणकट शरीरात दणकट मन वसू लागले. मनानेच मग जिवंत राहण्याचे ठरवले न डगमगता. कधी कधी देवी सरस्वती यायची पुढ्यात. 2 हातांनी शब्दांची बरसात करीत आशीर्वाद द्यायची. मग मी बराकीच्या भिंतीवरच कोळशाने लिहूही लागलो. लिहिलेलं मुखोद्गत करू लागलो. कारण लिहिण्यासाठी जवळ कागद, पेनाची सामुग्री नव्हती. कमला आख्यान मी तेथेच लिहिलं. 1947 साल उजाडलं. 15 ऑगस्टला भारत स्वतंत्र झाला. काळ रात्र संपली. उषक कालचे किरण हिंदुस्थानचे स्वातंत्र्य घेऊन आले. सुटका झाली आमची. मातृभूमीचे चरण पाहून मन उचंबळून म्हणू लागले, जयोस्तुते जयोस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वंदे. पण आनंदाच्या क्षणीच कुणीतरी वार करावा तसे अशुभ शब्द कानी पडले. देशाचे तुकडे झाले. देश विभागला गेला. हिंदुस्थान पाकिस्तान निर्माण झाले. काळ्या पाण्याच्या शिक्षेपेक्षा हे फारच विदारक आहे. मनात प्रश्नांचा कल्लोळ उसळला. बापूजींनी असं कसं घडू दिलं? बॅरिस्टर जिना इतके का बिथरले? भगतसिंग, राजगुरू, कल्पना दत्त, लोकमान्य टिळक, सूर्यसेन यांच्या रक्ताच्या एक एक थेंबातून हजार हजार प्रश्नचिन्ह उभी राहिली. मनाच्या कोपऱ्या कोपऱ्यातून सहस्त्र अश्रुधारा वाहू लागल्या. सुजलाम सुफलाम अखंड भारतखंड आज दुभंगला, चिरफळला. नंतर बापूजींची हत्या झाली. देश शोकसागरात बुडाला. मीही परत कारावास भोगला. मृत्यूच्या प्रतीक्षेत जीवन कंठण्यापेक्षा मी प्रायोपवेशन केले. अन्न पाणी त्यागिले. अन देहत्याग केला. सध्याचे चित्र किती विदारक आहे. जळता काश्मीर, रडवेला पंजाब, धगधगती मुंबई. सारं सारं पाहवत नाही, सोसवत नाही. काही राज्यकर्ते तर केवळ रक्षकाच्या वेशातले भक्षकच आहेत. अस्मिता व नीती विसरलेले सामाजिक कार्यकर्ते, प्रजा अहितक्षक लोकप्रतिनिधी. बाप रे, सहन होत नाही रे. वाटतं की आम्ही काळ्या पाण्यावर गेलो. का कोलू ओढला? जाऊ दे बाळ. पण लक्षात ठेव, तुम्हा युवकाकडून मात्र खूप अपेक्षा आहेत. अरे, युवा शक्ती म्हणजे महान ताकद, देशाचा कणा. समाजात 2 प्रकारचे युवक असतात. पहिल्या प्रकारात जे चाललंय ते चालू दे म्हणणारे, उदासीन. व दुसरे जे चाललंय ते बदलण्याची जबाबदारी घेणारे, ती ताकदीनं स्वीकारणारे. क्रांती फक्त शस्त्र व अस्त्रांनीच होते असे नाही. मानसिक व सांस्कृतिक क्रांतिकारक व्हा. या देशाची प्रगती तुमच्या हातात आहे. तरच भारत महासत्ता बनेल. अखंड भारताचं कालचं स्वप्न उद्या तुम्ही सत्यात आणाल असं आश्वासन दे मला. एवढं बोलून स्वातंत्र्यवीर दिसेनासे झाले. ते उभे होते. तिथली माती मी कपाळी लावून घेतली. मला त्यांच्यातल्या शक्तीचा काही अंश मिळावा म्हणून.